पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. गुलकंद या सिनेमातील प्रेमाचा गुलकंद या गाण्यानं आजच्या या भागाची सुरुवात झाली. जे गाणं गायलं गोड गळ्याची राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिनं, आणि तिला आज या मंचावर साथ दिली समीर चौगुले आणि प्रसाद ओक यांनी. आणि मंडळी, विशेष बाब म्हणजे हे गाणं लिहिलंय आपल्या सचिन मोटे सरांनी आणि हे गाणं संगीतबद्ध केलंय आमिर हडकर यांनी. प्रेमाचा हा गुलकंद मुरतच चाललाय, तर विनोदाचा हा गुलकंद चाखण्यासाठी सज्ज होऊया, कारण तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, हास्याचा हा गुलाब तुमच्या गालांवर खुलवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत करूया. गुलकंदाप्रमाणेच गोड आणि कूल कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तावणकर, अर्थात गुलकंद सिनेमातील नीता ढवळे. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, अर्थात गुलकंद सिनेमातील गिरीश माने. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे गुलकंद सिनेमाची टीम. इनफॅक्ट नीता ढवळे यांची तर संपूर्ण फॅमिली आज इथे आलेली आहे. जोरदार त्यांचं स्वागत करूया. नीता ढवळेंचे मिस्टर मकरंद ढवळे, अर्थात हास्य महारथी समीर चौगुले. नीता ढवळे आणि मकरंद ढवळे यांची ज्येष्ठ कन्या मीनाक्षी, अर्थात मीनू, अर्थात जुई भागवत. ढवळे कुटुंबाचं जेनझी शेंडेफळ नकुल, अर्थात शार्विल आकटे. गिरीश माने यांची बायको रागिणी माने, अर्थात ईशाटे. आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र. या सिनेमाचे छायाचित्रकार उदय सिंग मोहिते सर. गुलकंद सिनेमाचा संकलक मयूर हरदास. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. गुलकंद विषयी भरपूर 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 गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एका शिक्षकानं लिहिलंय प्रेमपत्र. चला बघूया त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळतंय ते. हॅलो सई. हाय प्रसाद. हाय. तुम्हाला कल्पना आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत, आडनाव बदलणाऱ्या डे मॅडम. गेली 3 वर्ष मी त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही मला यश आलेलं नाहीये. जगाने साथ सोडली, पण एका गोष्टीने माझी साथ नाही सोडली. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. प्रसाद, तुझे अनंत उपकार आहेत रे. आजपर्यंत 9 आवृत्त्या तुझ्या आलेल्या आहेत. 9 वेळा मला तोंडावर पाडलेला आहेस तू. आता या 9 आवृत्त्यांची एकत्रितपणे होळी कशी करायची असा विचार करत करत असताना तू 10वी आवृत्ती आणलीस. या 10व्या आवृत्तीत काहीतरी स्पेशल आहे. तुला माहिती आहे काय स्पेशल आहे? आधीच्या 9 आवृत्त्यांमध्ये तुम्ही कसे मी दिलेले फंडे व्यवस्थित वापरले नाहीत ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि एक नवीन फंडा दिलेला आहे. क्या बात आहे. तो नवीन फंडा काय आहे माहिती आहे का? तो असा आहे की तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एक निनावी पत्र पाठवा, तरी ती मोहरून जाईल. तुम्ही फक्त तिच्या समोर जायचं आणि मीच तो असं म्हणायचं, ती तुमच्या मिठीत. क्या बात आहे यार. काय करायचं. एरवी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नसता, पण मंजिरीने स्वतःहून मला फोन केला आणि सांगितलं ही 10वी आवृत्ती स्पेशल आहे, तिच्यावर विश्वास ठेव. तिच्यावर कसा विश्वास ठेवणार नाही. तिचं प्रत्येक बोलणं खरं वाटतं, जेवढं तुझं प्रत्येक शब्द ह्यातला खोटा आहे. पण हे जे टिप्स दिलेस ना तू, की निनावी पत्र पाठवायचं, ती मोहरून जाईल, समोर जायचं, मीच तो मिठीत, यासाठी मी खरं तर तिकडून मला तुला मिठी मारायची आहे. मी आता तिकडे जाणार आहे. पत्र ऑलरेडी तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सकाळी तिने मला फोन केलेला आहे, मॅडमनी प्लीज मला तुम्हाला भेटायचंय, काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. मी आत्ता जातो त्यांच्या समोर आणि मॅडम. सर काय करताय? 1 मिनिट, हे काय घातलंय तुम्ही सगळं? असं बोलता बोलता हे काय कुठून आणलं? काय हे?
सॉरी नाटकाची रिहर्सल सुरू आहे ना लहान मुलांची. पण मग इथे का घालून त्याची आलाय? प्रॉपर्टी इथे मी ठेवली होती. हो, बाजीगर एक चुरस कथा असं एक नाटकाचं नाव होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्या नाटकातच मी होतो. मॅडम मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं एक सांगायचं. मिनिट सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नाही मॅडम प्लीज, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मी आधी बोलणार. बरं तुम्ही बोला नाही तुम्ही बोला. प्लीज. मॅडम तुम्ही बोला ना मॅडम. नाही आता तुम्ही बोला. नाही तुम्ही बोला ना मॅडम. नाही तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही नाही बोलतो. अरे थांब ना, संपवू नका. बोलतो यार. प्लीज प्लीज थांब ना यार, संपवू नको. होय. बोला. ठीक आहे तुम्ही बोला. बोला सर लवकर, मला महत्वाचं बोलायचं आहे त्यानंतर. मीच तो. अं? मीच तो. काय प्रसाद काय आहे, अजून मिठीत नाही. मीच सर काय काय होत आहे सर? मीच तो. काय बोलताय सर तुम्ही? तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना. हो सांगायचं आहे. मग तुम्ही असं महत्वाचं काहीतरी सांगायचं असल्यासारखं मला सांगायचंय करत होतात आणि मीच तो एवढंच बोलायचंय तुम्हाला. नववी आवृत्ती सुद्धा गेली कचऱ्यात आता. तर कोणाशी बोलता तुम्ही? मला काही कळतच नाही सॉरी मॅडम. तुमचं. तुम्ही का चिडला तेवढ्या? प्लीज प्लीज मॅडम प्लीज बसा इकडे. Please. तुम्हाला तुमची मस्करी करून झाली असेल तर मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाही मॅडम प्लीज बोला, तुम्ही बोला. सर काल आपल्या शाळेत एक घृणास्पद लांछनास्पद गलिच्छ गोष्ट घडली आहे. म्हणजे काय घडले? एका गुलछबू वृत्तीच्या निर्लज्ज माणसाने निनावी प्रेमपत्र पाठवलंय सर. सर सर आत्ता तो माणूस जर समोर आला ना तर मी चपलेने कुदवेन त्याला. ये असं या चपलेने कुदवेन, खरंच सांगते. डोक्यातलंय ना माझं. आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला आय एम सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? जनरल तुम्ही का सॉरी सर एक मिनिट. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे सर. जगात कोणाचंही काहीही घडलं तरी माझ्यामुळे घडलंय असं तुम्हाला का वाटतं? एवढे चांगले का आहात तुम्ही? तुम्ही प्लीज चिडू नका मॅडम. बरं ठीक आहे, मला सांगा तुम्ही पुरुष आहात? हो आहे पुरुष आहे. हो म्हणा ना. हा काय प्रश्न आहे म्हणून मी हसलो. हा काय प्रश्न असतो? बरं ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही पुरुष म्हणून मला सांगा, तुम्ही हे असलं गलिच्छ पत्र एखाद्या स्त्रीला लिहाल? नाही ना? नाही पण मॅडम मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, त्या पत्रात गलिच्छ असं काही नाही आहे. म्हणजे नसावं असं मला, कारण तुम्हाला कोण तसं पाठवेल ना पत्र, म्हणजे असं मला जनरल. मला कसं माहित तुम्ही लिहिलंय पत्र? सांगा मला, तुम्ही लिहिलंय का पत्र? तुम्हाला त्या पत्रात काय आहे हे कसं माहित? सर तुम्हाला ना माहित नाही, अशी माणसं इतकी आहेत ना जगात. मी शोधून काढणार आहे. ओके मॅडम. ओके. तो कोण आहे हे मी शोधून काढणार आहे. कारण कसं असतं ना, चोराच्या मनात चांदणं असतं. तो समोर आला ना मला बरोबर कळेल. असा घाबरलेला चेहरा बघितला, असा पांढरा फट्टक घाबरून चेहरा पांढरा फट्टक पडलाय, घाम फुटलाय असं दिसलं ना की मला. तुम्हाला का घाम आलाय सर? नाही जनरल आणलाय म्हणून वापरला, अदरवाईज नसता वापरला. प्रॉपर्टी आहे म्हणून वापरली, तसं काही नाही आहे. आय एम सॉरी. झालात सुरू? सॉरी मॅम. कळलं मला तुम्हाला का घाम फुटलाय. का घाबरलाय तुम्ही की मी एवढी चिडली आहे, माझ्या बरोबर इतकं काहीतरी वाईट घडतंय आणि तो माणूस समोर आला तर मी त्याला केवढं मारेन हे तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही घाबरलात. आणि तुम्ही किती चांगले आहात हो तुम्ही. एवढे चांगले का आहात तुम्ही? तुमचा हा चांगुलपणा आहे ना, मला खूप आवडतो. आणि त्याचाच मला राग पण येतो. किती चांगलं असावं, किती चांगलं असावं माणसाने. प्लीज शांत बसा. प्लीज नाही, प्लीज. चोराच्या मनात चांदणं असताना हे बरं आहे. मला बरोबर ओळखता येईल. बरोबर आहे ना सर? असंच ओळखायचं ना. ऍक्च्युली म्हणींचा माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लहानपणापासून म्हणींना 0 मार्क मिळालेले आहेत मला.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.